नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आकडे बोलतात आणि सत्य सांगतात. त्यामुळे एकदा आकडेवारी तुमच्यासमोर नीट मांडली की तुम्हाला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर आकडेवारीच्या माध्यमातून काढताही येतं आणि ते उत्तर मिळालं नाही असा भाव पण तुमचा राहत नाही. आणि म्हणून जेव्हा मुंबईचं महापौरपद कुणाकडं याचा तिढा सुटलेला नाही आहे. शिंदे सेनेनी दबाव आणला आहे, कारण 23 जानेवारीला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे. आकडेच असे फसलेत की शिंदेंना असं वाटतं की त्याचा वापर करून आपण महापौरपद नाही तर किमान उपमहापौरपद आणि त्याबरोबर स्थायी समितीचं अध्यक्षपद, 75,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मांडणारी मुंबई महानगरपालिका आहे. आणि जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतील तेव्हा लाखभर रुपयाचा तो अर्थसंकल्प होईल. कारण 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेनं महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन वाढवावं यासाठी मुंबई आणि MMR रिजनमध्ये कामं सुरू आहे. आणि हा जो दबाव तंत्राचा भाग आहे ना, त्याच्यातनं हळूच बातम्या प्रसूत केल्या जात आहेत. काय म्हणणं आहे शिंदेंचं की आमच्या काही मंडळींना मदतच नाही केली भाजपच्या काही लोकांनी. आणि नेत्यांचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. गणेश नाईक जे काही बोलले ते श्री देवेंद्र फडणवीस बोलू शकले नसते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण बोलू शकले नसते. त्यामुळे नेत्यांना जे बोलायचं असतं ते इतरांच्या तोंडून बोलून घेऊन वधून अशी एक रणनीती असू शकते. तसंच सरवणकर जे बोलले ते एकनाथ शिंदेंना बोलायचं नसेल, पण सरवणकरांनी सांगितलं की नाही नाही आम्हाला नाही मदत केली भाजपच्या लोकांनी. त्यामुळे ते जे नाराजी नाट्य आहे ते भाजपचं म्हणणं आहे की उगीचच जागा अधिकच्या वाढवून घेतल्या आणि आमची फजिती केली मुंबईत, नाही तर चांगला आकडा आला असता आमचा पण. शिंदेसेनेचं काय म्हणणं आहे, आम्हाला मुंबईत पण मदत केली आणि अनेक ठिकाणी आमच्याबरोबरची युती शेवटच्या क्षणाला तोडली. सो ते आकडे पण मुंबईसह महाराष्ट्रभरातले काढू आणि हा जो ताणतणाव आहे ना तो जरा नीट महाराष्ट्राला समजावून सांगू. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये नगरसेवकांचं संख्याबळ आहे 227, बहुमताचा आकडा आहे 114. जर मुंबईतली सगळी पश्चिम आणि पूर्व उपनगरं पकडून काय काय चित्र तयार झालं तर दक्षिण मुंबईमध्ये भाजपनं 10 जागा जिंकल्यात, शिवसेनेनं 3, उद्धव ठाकरेच्या पक्षानं 14, काँग्रेसनं 5 आणि इतरांनी 2. मध्य मुंबईमध्ये भाजपनं 18, शिवसेनेनं 5, उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं 16, काँग्रेसनं 4 आणि इतरांनी 1. पश्चिम उपनगरामध्ये भाजपनं 36, शिवसेनेनं 11, उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं 22, काँग्रेसनं 6, इतरांनी 2. पूर्व उपनगरामध्ये 25 जागा भाजपनं जिंकल्या, शिंदे सेनेनं म्हणजे शिवसेनेनं 10, उद्धव सेनेनं 12, काँग्रेसनं 3 आणि इतरांनी 1. असं भाजपचं संख्याबळ मुंबईतलं आहे 89, शिवसेनेचं आहे 29, उद्धव सेनेचं आहे 64, काँग्रेसचं आहे 18 आणि इतरांचं आहे 7, ज्याच्यामध्ये मला वाटतं की मनसेच्या 6 जागा आहेत. तर शिवसेनेला म्हणजे शिंदे सेनेला ज्या मराठी पट्ट्यामध्ये म्हणजे मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये जेवढं अपेक्षित यश येणं अपेक्षित होतं तिथं ते यश त्यांना मिळालेलं नाही आहे. तिथं उद्धव सेनेनं थेट आघाडी घेतली, त्यामुळं शिंदेनं ठाकरे यांची मतं खेचलीत किंवा ते खेचतील हा भाजपचा अंदाजच चुकला. काय झालं तिथे तर शिवसेनेला मतं मिळण्याच्या ऐवजी ती मतं उद्धव ठाकरे यांच्याकडं ती गेली. आणि शिंदेंना पण असं वाटू शकतं की मला मराठी प्रभागामध्ये जास्त जागा दिल्या जिथे ठाकरेंच्या विरोधात मी लढलो, अल्टिमेटली ठाकरेंची संख्या मर्यादित झाली. माझ्या आकलनाप्रमाणे शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांचा पूर्ण फायदा भाजपला झालेला आहे. जर ते स्वतंत्रपणे लढले असते तर मुंबईमध्ये शिवसेनेचं म्हणजे उबाठाचं मनसेचं बहुमत आपल्याला दिसलं असतं. सो भाजपनं ऐन वेळेला युती तोडली असं जे शिंदे सेनेचं मत आहे. कुठं कुठं पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये तर त्यांना ह्याचा अंदाज नाही आला. भाजपनं खूप आधीच स्वबळाची पूर्ण तयारी केली होती आणि शिंदे सेनेनी भाजपवरती आरोप करण्याच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रारूप बघायला हवं. जेव्हा भाजपचे वरिष्ठ नेत्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचे नेते महाराष्ट्रात येऊन सांगतात की आपल्याला आता कुबड्यांची गरज नाही पडता कामा, तेव्हाच ही दिशा स्पष्ट असते. तरीसुद्धा तुम्ही तिथे थांबलात आणि रमलात. आणि मला माहिती की पुण्यात एका जागेवरून ती युती तुटली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नेत्याचं म्हणणं आहे की ती शिवसेनेमुळे तुटली, पण ती तुटली. आता भाजपचं म्हणणं आहे, त्यामुळे शिंदेंचं असं म्हणणं की ऐन वेळेला तुटली तर तुम्ही आकलनात कमी पडलात. शिंदेंच्यावरती भाजपचं काय म्हणणं आहे की तुम्ही अधिकच्या जागा लढल्या त्यामुळं आमचं नुकसान झालं. ते पण आकड्यांनी खोटं ठरले, कारण जर शिंदे बरोबर नसते तर आणखी भाजपचं मोठं नुकसान झालं असतं. पण एक गोष्ट आहे की भाजप आता शिवसेनेवरती अवलंबून नाही हे स्पष्ट आहे.
शहरी भागामध्ये भाजप स्वबळावरती, म्हणजे मी तर म्हणेल की महाराष्ट्रात सगळीकडे आता 100% भाजप झालेला आहे. त्यामुळं आता शिंदेंना कायम ज्युनियर पार्टनर म्हणूनच भूमिका बजावावी लागेल, कारण आता 2019 नंतरच्या 2.5 वर्षाचा कालखंड ओसरला. आता श्री देवेंद्र फडणवीस हे पूर्ण पॉवरफुल आहेत, त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये राहील आणि 2029ची विधानसभेची पूर्ण तयारी भाजप स्वबळावरती करता आहे. शिंदे सेनेला स्वतंत्र ताकद सिद्ध न झाल्यास भविष्यात जागा वाटपात कमी वाटा घ्यावाच लागेल. काही नगरसेवक भाजप फोडू शकतं वगैरे वगैरे सगळ्याच पक्षांची. त्यामुळे मुंबई आणि शहरी भागामध्ये भाजपचं हे जे निर्णायकी वर्चस्व आहे ते सिद्ध झालं आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्री पदावरची पकड पण मुंबईत आता अधिक घट्ट झाली आहे. उद्धव ठाकरेंनी तसं म्हणाल तर मुंबईमध्ये नैतिक विजय मिळवला आहे. पण ही सगळी तानातानी का सुरू आहे, तर भाजप आणि शिंदेसेनेमध्ये एक नाराजी नाट्य सुरू आहे. मुंबईत शिंदेसेनेमुळे फटका बसल्याची भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार आहे, तर ऐनवेळी युती तोडून आम्हालाच तुम्ही दगा फटका केला असं ते म्हणत आहेत. एका नेत्यांनी सांगितलं आहे की युती होणारच होती, दिल्लीतून देखील तसा निरोप होता. आता आम्ही निश्चिंत होतो कारण तसं सांगितलं आहे, पण भाजपच्या वाटेला हमखास जाणार असलेल्या जागावर आम्ही कोणतीही तयारी केलेली नव्हती, उमेदवार निश्चित केलेले नव्हते. पण ऐनवेळी भाजपकडून युती तोडली गेल्यानं आमची धावाधाव झाली आणि तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही. हे छत्रपती संभाजीनगरमध्ये कदाचित शिंदेबरोबर झालेलं असू शकतं. ठाण्यासारख्या शहरात जिथे आमचा खूप मोठा प्रभाव आहे तिथेही आम्ही भाजपला सन्मानानं जागा दिल्या, पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्या सोयीनुसार युती ऐनवेळी तोडून एक प्रकारे दगाफटका दिला. आम्ही दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांना भेटू तेव्हा त्यांच्या कानावरती हे घालू. तर भाजपचं उलटं काय म्हणणं आहे बघा. भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला अशी माहिती दिल्याचं समजतं की मुंबईत शिवसेनेनं वाजवीपेक्षा आणि त्यांच्या ताकदीपेक्षा कितीतरी अधिकच्या जागा घेतल्या. त्यांनी युतीत घेतलेल्या 90 जागापैकी किमान 20 जागा अशा आहेत की ज्या भाजपला मिळाल्या असत्या, पण त्या आपण तशा मिळाल्या असत्या तर निश्चितच जिंकल्या असत्या. मुंबईतल्या मराठी पट्ट्यात मतदारांनी शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरेंना पसंती दिली. शिंदे हे ठाकरेंची हक्काची मतं खेचून आणतील असा जो अंदाज होता तसा झाला नाही. आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की शिंदे किमान 40 जागा जिंकतील, पण तसं झालेलं नाही. हे वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे लवकरच दिल्लीला जातील. पक्षाचे नवे अध्यक्ष नितीन नबीन यांना आणि इतर नेत्यांना जेव्हा ते भेटतील त्यावेळेला ते या संदर्भामध्ये बोलतील असं दिसतं. त्यामुळं एक तर निश्चित आहे की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एक अविश्वासाचं वातावरण दोन्ही पक्षामध्ये जे आहे ते अधिक वाढलं. आणि आता शिंदेंना पण त्याची जाणीव झाली असेल की भाजपबरोबर डील करायचं आहे राजकीयदृष्ट्या, ते सोपं नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या दबावाच्या त्या बातम्या येत आहेत, प्रसूत होत आहेत की त्यांचे नगरसेवक तेही भाजपला आवडलेले नाही की त्यांनी हॉटेलमध्ये नेऊन ठेवले, मला नाही वाटत त्याचा फारसा फायदा त्यांना होईल. फार तर स्थायी समितीचं अध्यक्षपद काही काळासाठी त्यांना देतील, कारण शेवटी पुन्हा असं आहे की त्यांच्याकडे अध्यक्षपद देऊन 10% सुद्धा विचार करा, 75,000 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाचं काय होतं. दुर्दैव आहे की इतकं मी खुलेपणाने सांगतोय, पण तेच महाराष्ट्राच्या आणि देशभराच्या राजकारणाचं वास्तव आहे की भ्रष्टाचार इतका सर्वव्यापी आहे की आपण असं गृहीतच धरून चालतो की खासदार, आमदार, काही अपवादात्मक सन्मानजनक व्यक्ती आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात. जसं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अजूनही व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाही, पण त्यांच्या पक्षात सगळं चाललेलं आहे असं कोणीही म्हणणार नाही. सो ते सगळं राजकारण आहे आणि म्हणूनच